शहरात राहणारे आमचे परम मित्र सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बंटी जाधव, तसेच या ठिकाणी आमचे काका मोतीरामजी जाधव साहेब, या परिवारातील सर्व सदस्य, विद्यार्थी मित्र आणि पूर्ण जाधव परिवाराला प्रथमतः मी गणपती बाप्पाच्या 34व्या वर्षाचा गणेश उत्सव सोहळा जाधव कुटुंबाच्या वतीने सलग साजरा होतो आहे। या कार्यक्रमासाठी काल सत्यनारायणाची महापूजा झाली, त्याचं निमंत्रण मला मिळालं, परंतु काही व्यस्त कामामुळे यायला मिळालं नाही। आज मात्र रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत आणि बंटी जाधव तसेच आमचे जाधव काका, पूर्ण जाधव परिवार यांच्या विनंतीला मान देऊन आज गणपती बाप्पाची पूजा आणि दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। संपूर्ण मुरबाड शहरामध्ये मला वाटते मुरबाडचा राजा असेल, तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा गणपती बाप्पा तेव्हा बसायचा, म्हणजे फार मोठा इतिहास आहे। आणि त्या वेळेपासून आमचे मोतीरामजी जाधव असतील आणि संपूर्ण कुटुंब गणेश उत्सवाची जी परंपरा आहे त्यामध्ये अत्यंत त्यांचा मोठा आणि हिरारीचा असा सहभाग आहे। आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष आपल्या घरी सुद्धा ते गणपती बाप्पाची स्थापना करतात। 2024 हे 34वे वर्ष आहे, म्हणजे 2 तप आता पूर्ण झालेले आहेत आणि 36वा वर्ष जेव्हा येईल 2026ला, तेव्हा 3 तप या गणेश उत्सवाला पूर्ण होणार आहेत। आणि म्हणून अशा आपल्या जाधव कुटुंबाच्या जाधवांचा राजा या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमाला मी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। मुरबाड तालुक्यात आणि मुरबाड शहरात अनेक गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी जाता आलं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी निमंत्रणं असतात, परंतु जाधव परिवाराशी माझा अत्यंत जवळचं नातं आहे। त्यांचा साखरपुडा असेल, लग्न असेल, घरातला कोणताही कार्यक्रम असेल तर ते आवर्जून मला त्या कार्यक्रमाला बोलवतात, आमंत्रण करतात, प्रेमाने बोलवतात। आणि त्यामुळे आज या संपूर्ण परिवाराला, मुरबाड शहराला मी माझ्या मंचच्या वतीनं या ठिकाणी गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि जाधव कुटुंबाची साथ भविष्यामध्ये मी जे काम करतोय सामाजिक काम पूर्ण मुरबाड, कल्याण, बदलापूर भागात आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सांगता येत नाही कोणाच्या नशिबात काय असेल, फक्त आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपलं काम सुरू ठेवायचं आहे। आणि त्यामुळे जाधव परिवार हा मुरबाड शहरातला अत्यंत चांगला परिवार, मोठा परिवार आहे। परंपरा असलेला व्यवसाय त्यांच्या माध्यमातून केला जातोय। भाजीपाल्याचा व्यवसाय असेल किंवा इतर अनेक प्रकारचे व्यवसाय या परिवाराच्या माध्यमातून केले जातात। आणि त्यामुळे जाधव कुटुंबाला मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।